नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यात ऊस दर आंदोलन पेटलं। मंगळवारी रात्री यड्रावकर इंडस्ट्रीजकडे ऊस घेऊन जाणारं वाहन पेटवलं। अन्यत्र इतक्या शासकीय जागा असताना छत्रपती राजाराम तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटर का? वृक्षप्रेमींचा सवाल। आता एक जरी झाड तोडलं तरी जन आंदोलन उभारू। 9वी ते 12वीच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीची छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती सारथी संस्थेनं अचानक बंद केली। शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा, अन्यथा आक्रमक आंदोलन करू। अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा। शिरोळ तालुक्यात स्वाभिमानीसह समविचारी लोकांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन। आणि व्यापारी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करत नाहीत, दिवाळी उलटली तरी सरकारची खरेदी केंद्र सुरू नाहीत, कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शिरोळ तालुक्यात ऊस दर आंदोलनाचा भडका उडालाय। अज्ञातांनी मंगळवारी रात्री निमशिरगाव तमदलगे मार्गावर ऊसाची वाहतूक करणारं वाहन पेटवल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे। शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या आंदोलनामुळे वातावरण चांगलंच तापलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दर जाहीर न करता गळीत हंगाम सुरू केलेल्या खासगी तसंच सहकारी साखर कारखान्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलंय। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या खासगी कारखान्यानं ऊस दर जाहीर न करता गळीत हंगाम सुरू केल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। याच संतापातून मंगळवारी रात्रीच्या सुमाराला यड्रावकर इंडस्ट्रीजकडे ऊस घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली अज्ञातांनी पेटवली आहे। तसंच आंदोलन अंकुश संघटनेनं यड्रावकर इंडस्ट्रीजमध्ये गाळपासाठी येणारा ऊस रोखून गेटवर ठिय्या आंदोलन केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेत गेल्या वर्षीच्या ऊसाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता आणि यंदाच्या ऊसासाठी 3751 रुपयांची विना कपात पहिली उचल मिळावी अशी मागणी केली आहे। तर आंदोलन अंकुश संघटनेनं मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा प्रतिटन 200 रुपये अंतिम हप्ता आणि यंदाच्या ऊसासाठी 4000 रुपये दर मिळावा अशी मागणी केली आहे। या दोन्ही संघटनांनी कारखान्यांना निवेदन सादर करत अपेक्षित ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत अशी निवेदनं दिली आहेत। पण या निवेदनांची दखल न घेता काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केल्यानं या दोन्ही संघटना आक्रमक झाल्यात। काल मंगळवारी रात्री यड्रावकर इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या ऊसाचं वाहन पेटवल्यामुळं आंदोलन चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसंच जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेत ऊस दराची कोंडी फोडून शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं अशी मागणी होऊ लागली आहे। सारथीच्या वतीनं 9वी ते 12वीच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती अचानक थांबवण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 17,000 विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय। शिक्षक संघटना आणि अखिल भारतीय मराठा महासंघानं याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय। राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या वतीनं मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। यामध्ये 9वी ते 12वीमधील NMMS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक 9400 रुपये दिले जात होते। मात्र सरकारनं ही योजना अचानक थांबवली आहे। सारथी अंतर्गत जवळपास 70 योजना राबवल्या जातात, त्यांना निधी कमी पडत असल्याचं कारण पुढं करत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे। यामुळे राज्यातील जवळपास 70,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागणार आहे। याविरोधात आज कोल्हापुरातील शिक्षक संघटना आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आवाज उठवण्यात आलाय।
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे यांनी जेवढा निधी तेवढ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हा नियम न लावता NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, तसंच त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी केली आहे. पण शासनाकडे चौकशी केली असता की शासन चालू वर्षी याच्या नॉर्म्समध्ये, याच्या नियमावलीमध्ये बदल करू इच्छिते आहे. कारण शासनाचं म्हणणं असं दिसतं आहे की आमच्याकडं निधी जेवढा आहे तेवढ्याच निधी जितक्या मुलांना बसेल तेवढ्याच मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल, अन्य मुलांना ती दिली जाणार नाही. हे सर्वस्वी धोरण चुकीचं आहे आणि मुलांच्या हिताच्या विरुद्धामध्ये आहे. मराठा समाजातील मराठा असतील, कुणबी असतील, मराठा कुणबी असतील किंवा कुणबी मराठा असतील, या समाजातील जे आर्थिकदृष्ट्या मागास मुलं आहेत त्या सर्व मुलांना ही शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. भली संख्या वाढली तरी चालेल, त्यासाठी महाराष्ट्र शासनानं निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, निधीमध्ये वाढ केली पाहिजे. पण ह्या शासनाचं धोरण उलटं दिसतं आहे की पहिला निधी आणि मग संख्या, असं न करता जितकी संख्या मुलं पात्र असतील तेवढा निधी वाढवावा व या मुलांच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये कोणतीही आर्थिक बाधा येता कामा नये अशा प्रकारची भूमिका आमच्या संघटनांची आहे. अन्यथा ही जर का निधी वाढवला गेला नाही व सर्व मुलांनाच ही जर शिष्यवृत्ती नाही मिळाली तर आपण या विरोधामध्ये सामाजिक क्षेत्रातील घटकांच्यासह शिक्षक संघटना म्हणून आम्ही आंदोलन छेडू, अशा प्रकारचा इशारा मी या मुलाखतीच्या माध्यमातून शासनाला देतो आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी हा निर्णय विद्यार्थ्यांवर मानसिक आघात करणारा असून शिष्यवृत्ती सुरू झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा दिलाय. एखादी दिलेली शिष्यवृत्ती मध्ये कशी बंद करता येतील? विद्यार्थ्यांना जर तो ज्या आनंदानं किंवा एक चांगल्या विचारानं गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती होती ती अचानकच बंद केली आणि विशेषतः 40 कोटी रुपये देय रक्कम असलेल्या सुद्धा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ही बंद केली. आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील 70,000पेक्षा जास्त आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 20,000पर्यंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एका फटक्यात बंद केलेली आहे. ह्या शिष्यवृत्तीचा काय फायदा झाला होता? एक गरीब मुलांना संधी मिळत होती शैक्षणिक, आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला कुठं योजनाचा लाभ मिळत नव्हता. तो गरीब मुलाला त्याला मिळते, मला मिळते, ही जी भावना होती, एक सांघिकता ह्या शिष्यवृत्ती आली होती. आज ह्या कोवळ्या मनाच्या मुलांची जर अचानक शिष्यवृत्ती काढून घेतल्यानंतर त्यांच्या मनाचा कोण विचार करणार आहे का नाही? त्यामुळं या ठिकाणी आम्ही माननीय अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही आपल्याद्वारे विनंती करतो की बाबा ही शिष्यवृत्ती आपण पुन्हा चालू करा. अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही असं ठरवलेलं आहे ही जे काय 15-20 हजार विद्यार्थी आहे, ह्या 15 ते 20 हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊ आणि मग मात्र शासनानं त्यावर निर्णय घ्यायला भाग पडू असं आमचं मत आहे. शासनानं अचानक शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एका अर्थी वाऱ्यावरच सोडलंय. राज्य शासनानं विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय समितीकडून आज जिल्हा परिषदेतील कामकाजाची तपासणी करून मूल्यमापन करण्यात आलं. या माध्यमातून जिल्हा परिषदेतील 2023-2024 या वर्षातील कामाचं मूल्यमापन होणार आहे. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत मूल्यमापनासाठी राज्यस्तरीय समिती आज कोल्हापूर जिल्हा परिषदेत दाखल झाली. या समितीनं जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तपासणी केली. या तपासणीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकारी नेहमीपेक्षा अतिशय शिस्तबद्ध होते. हिंगोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर ठोंबरे हे या समितीचे अध्यक्ष असून समितीमध्ये केशव एल गड्डापोड आणि प्रकाश शेंडगे हे 2 सदस्य आहेत. या समितीनं यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानांतर्गत प्रस्तावाच्या कागदपत्रांची तपासणी केली. ग्रामपंचायत विभाग, मनरेगा, कृषी विभाग, महिला आणि बालकल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, वित्त, स्वच्छ भारत मिशन, सामान्य प्रशासन, समाजकल्याण विभाग, बांधकाम आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध विभागांची तपासणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेनं यापूर्वी या अभियानात अतिउत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय.
शिरोळ तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्षांना सोबत घेऊन ताकदीनं लढणार असल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। शिरोळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निवडणूकपूर्व आढावा बैठक दत्त साखर कारखान्याच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली। श्री दत्त सहकार समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। शिरोळ नगर परिषद, जयसिंगपूर नगर परिषद तसंच दानोळी, आलास, नांदणी, दत्तवाड, उदगाव, यड्राव आदी जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगर परिषदेसह 7 जिल्हा परिषद गटांसह पंचायत समिती गणांमध्ये काँग्रेस पक्ष स्वाभिमानीसह समविचारी पक्षांना सोबत घेऊन ताकदीनं लढणार आहे असं स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात चांगलं वातावरण आहे, जिल्ह्यात सर्व ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील भ्रष्ट महायुती सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष निर्माण झालाय। शेतकऱ्यांना मदत न करण्याची भावना, महागाई, त्याचबरोबर राज्यातला अस्थिरपणा या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला काँग्रेस हाच पक्ष आधार देऊ शकतो अशी सर्वसामान्यांची भावना असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं। या बैठकीत श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकमुखानं समविचारी सामाजिक विचारधारांना सोबत घेऊन आगामी निवडणुका संघटितरित्या लढण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, विजय पाटील, प्रफुल्ल पाटील, पृथ्वीराज यादव, दरगू गावडे, रावसाहेब माने, नितीन बगे, धनाजी पाटील नरंदेकर, पांडुरंग माने, बाळासो कोळी, दादा काळे, आनंदराव माने देशमुख, दीपक परीट, बाळासो दिवटे, दादा पाटील, नाना बोटे, लियाकत बागवान, शशिकांत ठोंबरे, अमर माने, शहाजी गावडे, अमर रजपूत, दगडू माने, योगिता घुले, संगीता दगडू माने, शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागे, अमरसिंह निकम, सर्जेराव पवार, अशोक कोळेकर, युनुस डांगे, गुंडाप्पा पवार, नितीन बागे, ओमकार मुळशी, संतोष पवार, चंद्रकांत जाधव, शीतल उपाध्ये, दीपक कांबळे, महेश परीट, भालचंद्र लंगरे, अमोल जगदाळे, धीरज लंगरे, के.आर. चव्हाण, शामराव कदम, नासर पठाण, भैयासो पाटील, अनंत धनवडे, अस्मत पटेल, असलम मखमल, विक्रम कोळी, मुजम्मिल पठाण, अविनाश कदम, फैजल पटेल, वासिम जमादार, बंडू पाटील, राफत पटेल यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांकडे सोयाबीन साठवणुकीची सोय नसल्यामुळे शेतातून काढल्यानंतर व्यापारी म्हणतील त्या दरात सोयाबीनची विक्री करावी लागते। व्यापारी सरकारच्या हमीभावाच्या निर्णयाला विचारत नाहीत, तर सरकार खरेदी केंद्र सुरू करत नाही। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। यंदा मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनसह अन्य खरीप पिकांची पेरणीच झालेली नाही। त्याचबरोबर राज्याच्या अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे। या परिस्थितीत उत्पन्न कमी झाल्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळेल ही शेतकऱ्यांची आशा फोल ठरली। एकीकडे सरकार सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये हमीभाव जाहीर केल्याचं सांगत शेतकऱ्यांवर उपकार केल्याचे आविर्भावात आहे, पण प्रत्यक्षात खुल्या बाजारात शेतकऱ्याला 4,000 रुपयांच्या आतच दर मिळतोय। हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करणाऱ्यांवर सरकार काहीच कारवाई करत नाही। तसंच यंदा दिवाळी संपली तरी सरकारनं अद्याप खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत। त्यामुळे सोयाबीन साठवणुकीची सोय नसलेले शेतकरी नाईलाजानं व्यापारी म्हणतील त्या दरात सोयाबीनची विक्री करून क्विंटल मागं 1,000 ते 1,500 रुपयांचं नुकसान सहन करतायत। आपल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लावून एवढं वाईट परिस्थिती झालेली आहे। दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटचं चालू होतं विक्री, त्या राज्य शासनाने खरेदी केंद्र चालू करून करतात आणि हमीभावापेक्षा जास्त देतात, परंतु सप्टेंबर संपला, ऑक्टोबर शेवट आला, अजून राज्य शासनानं खरेदी केंद्र चालू केलं नाही। तरी हमीभावापेक्षा आपल्याला परवडत नाही सोयाबीन द्यायला। राज्य शासनानं खरेदी केंद्र चालू करून हमीभावापेक्षा जास्त दर करून लवकरात लवकर खरेदी केंद्र चालू करावं आणि शेतकऱ्यांनी दिलासा द्यावा, नाहीतर आम्हाला लोकशाहीप्रमाणे आंदोलन करायची वेळ येईल। नैसर्गिक संकटाशी झुंज देत शेतीमाल उत्पादित करणाऱ्या शेतकरी सातत्यानं हमीभावाची मागणी करतोय।
पण निगरगट्ट सरकारी यंत्रणेला पाझर फुटताना दिसत नाही. आसमानी संकटाशी दोन हात करणारा शेतकरी सुलतानी संकटासमोर मात्र हतबल होताना दिसतोय. कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपली संघटित ताकद कायम ठेवून आगामी निवडणुकीला ताकदीनिशी सामोरं जाऊ असं आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय. कुरुंदवाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाडमधील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी एकजुटीनं राहून कुरुंदवाड नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवत काँग्रेसचा नगराध्यक्ष करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीला सर्वांनी ताकदीनिशी सामोरं जाण्याचं आवाहन केलं. काँग्रेस पक्ष म्हणून कुठेही कमी पडणार नाही. कुरुंदवाडच्या पाणी प्रश्नासह सर्व प्रलंबित प्रश्नांचा ठामपणे पाठपुरावा करण्याची ग्वाही देऊन त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचं आवाहन केलं. विकासाला गती देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केलेला आहे. बापू आणि कुरुंदवाड हे नातं अनेक वर्षाचं विकासाचं नातं आपण अनुभवलेलं आहे आणि अनेक चांगली कामं या शहराच्या विकासाला चालना देणारी, या शहराचा जो काही विस्तार झाला, वाढ झाली, त्यामध्ये सिंहाचा वाटा बापूंचा आहे याची जाणीव तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे. आणि म्हणून या नेतृत्वानं या गावाला एक रूप दिलं. त्यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भविष्यकाळात तुम्ही आणि सगळेजण या निवडणुका प्रामुख्याने त्या ठिकाणी लढवणार आहोत. मागच्या वेळची निवडणूक आपण ताकदीनं लढवली, आपण यशस्वी झालो. काही वार्डामध्ये काही अडचणी आल्या, परंतु यावेळी देखील आपण ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जायचं या भावनेतून आजचा दौरा आम्ही आयोजित केलेला आहे. श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी यावेळी बोलताना कुरुंदवाड नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवून पुन्हा एकदा जयराम बापू पाटील यांचे विचार पुढे घेऊन जाऊया असं आवाहन केलं. यावेळी विजय पाटील, दादासाहेब पाटील, जवाहर पाटील, बाळासाहेब दिवटे, सुनील चव्हाण, विनायक घोरपडे, साताप्पा बागडी, दीपक परीट, वासिम पठाण, एम मतवाल, सचिन मोहिते, तानाजी आलसे यांच्यासह कुरुंदवाडमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 50% सवलतीच्या दरात ड्रोन फवारणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे ऊसाला सूर्यप्रकाशाचा अभाव जाणवतोय. परिणामी ऊसाची अपेक्षित प्रमाणात वाढ न होता विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतोय. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यानं शेतकऱ्यांसाठी 50% सवलतीच्या दरात ड्रोनद्वारे द्रवरूप खतं आणि औषधं फवारणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवरील तांबेरा आणि लोकरी माव्यासारख्या किडींच्या नियंत्रणासाठी नजीकच्या कारखाना गट कार्यालय किंवा कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. या सवलत योजनेअंतर्गत माले इथं ड्रोन फवारणीवेळी सर्कल ऑफिसर पतंग चौगुले, जगन्नाथ शेजवळ, महेश सातार्डेकर, संतोष जमदाडे, ड्रोन चालक श्रीधर जमदाडे, सर्जेराव जमदाडे आदी उपस्थित होते. काळानुसार स्वतःमध्ये बदल न केलेल्या अनेक कंपन्या इतिहास जमा झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल उद्योगानं सुद्धा काळानुसार परिवर्तन केलं नाही तर हा उद्योग नामशेष होईल असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी दिलाय. ते चेंबरच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित कार्यशाळेत बोलत होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं कोल्हापुरी चप्पल उत्पादक, कारागीर आणि व्यावसायिकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना रवींद्र माणगावे यांनी कोल्हापूर चप्पलनं जागतिक ओळख निर्माण केली असून त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी QR कोड, NFC चिप आणि ब्लॉकचेन प्रणालीचा वापर व्हायला हवा असं प्रतिपादन केलं.
या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं कोल्हापूरचे मूळ कारागीर, उत्पादक, दर्जा यांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचून नकली चप्पल विक्री थांबून कारागिरांना त्यांच्या कौशल्याचं योग्य मूल्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. जगाच्या पाठीवरचे अनेक ब्रँड त्यांनी काळानुसार बदल न केल्यानं इतिहास जमा झालेत. कोल्हापूर चप्पल उद्योगानं त्यापासून बोध घ्यावा. या उद्योगाला तंत्रज्ञानाची मदत देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सदैव तत्पर असेल अशी ग्वाही माणगावे यांनी दिली. या कार्यशाळेत इमरटेक इनोव्हेशनचे गौरव सोमवंशी यांनी QR कोड, NFC चिप आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली. या कार्यशाळेला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबरचे CG सदस्य शेखर घोडके, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, मानद सचिव प्रशांत शिंदे, जयेश ओसवाल, अजित कोठारी, खजानीस राहुल नष्टे यांच्यासह संचालक आणि कोल्हापूरच्या चप्पल उद्योगाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून बाबूबाई परीख पूल परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामामुळे पुलाखालून एकेरी वाहतूक सुरू असून एक मार्ग बंद करण्यात आलाय. त्यामुळे वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापुरातील परीख पूल परिसरातील रस्त्याची चाळण झाली आहे. काही प्रमाणात पाऊस झाला तरी परीख पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहतं. यामुळे शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाखाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. कोल्हापूरकरांनी सातत्यानं या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर अखेर महानगरपालिकेनं परीख पुलाखालील रस्त्याच्या कामाची सुरुवात केली आहे. मंगळवारी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आजपासून परीख पूल परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामामुळं परीख पुलाखालून एकेरी वाहतूक सुरू असून एक मार्ग बंद करण्यात आलाय. एकेरी वाहतुकीमध्ये RL ज्वेलर्स ते जेमस्टोन बिल्डिंग आणि रेल्वे फाटक ते जेमस्टोन बिल्डिंग हा मार्ग बंद करण्यात आलाय. तर CBS स्टँडच्या कंपाऊंडला लागून असणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. एका मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मार्गाचं काम करण्यात येणार आहे. या कामाला जवळपास 90 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं केलंय. कोल्हापुरातल्या कलाकारांची निर्मिती असलेला प्रलय चित्रपट येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. या निमित्तानं या चित्रपटाच्या टीमनं पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. एका सामाजिक विषयावर आधारित असणारा हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन या चित्रपटाच्या टीमनं केलंय. कशिश प्रोडक्शन निर्मित प्रलय हा मराठी चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. या निमित्तानं या चित्रपटाच्या टीमनं कोल्हापुरात पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला अन्याय अत्याचाराखाली भरडला जातो त्यावेळी त्याच्याकडे 2 पर्याय शिल्लक असतात. एकतर सहन करायचं, अन्यथा त्याविरुद्ध लढून एक प्रलय निर्माण करायचा. हेच या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा चित्रपट कोल्हापूरच्या कलाकारांनी कोल्हापुरी थाटात बनवलाय. याचे निर्माते सरदार आवळे, सहनिर्माता ज्योती आवळे तर कार्यकारी निर्माते राहुल मोरे आहेत. यावेळी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन वारके यांनी हा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित असून समाजाला आरसा दाखवण्याचं काम या माध्यमातून करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हल्ली मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अशा काळात न्यायासाठी कशा पद्धतीनं झगडावं लागतं ते प्रलयमधून दाखवण्यात आल्याचं वारके यांनी सांगितलं. अभिनेता प्रतीक आवळे हा यामध्ये प्रतीक पाटीलची भूमिका साकारतोय. अतिशय भोळ्या भाबड्या व्यक्तिमत्वाचं एका घटनेमुळं आयुष्य कसं बदलतं हे या चित्रपटातून दाखवण्यात आल्याचं प्रतीकनं सांगितलं. या चित्रपटाद्वारे अनुराधा धामणे या रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत आदित्य कुंभार, संतोष कसबे, अयोग इंगळीकर, उमेश बोडके, संजय मोहिते, देवेंद्र चौगुले, बाळकृष्ण शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून समाजातील एक जळजळीत वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन या चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोल्हापूर शहरातील गुन्हेगारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी गुन्हेगारांची ओळख परेड घेत मारहाण, दमदाटी तसंच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलिसांनी दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर शहरातील 4 पोलीस ठाण्यांअंतर्गत 2 किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 100हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 100हून अधिक गुन्हेगारांना शहर पोलीस उपाधीक्षक कार्यालयात बोलवून घेत त्यांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारहाण, दमदाटी, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलाय. यावेळी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, संतोष डोके, संजीव झाडे आदी उपस्थित होते. घरात सुरू असलेल्या लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेत चोरट्यांनी 10,68,000च्या दागिन्यावर डल्ला मारलाय. इचलकरंजीतील यशोलक्ष्मी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी आनंद मर्दा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इचलकरंजीतील आनंद मर्दा यांच्या घरात लग्नकार्य असून त्यानिमित्तानं घरी नातेवाईकांची गर्दी आहे. याच लगीनघाईचा फायदा घेऊन चोरट्यानं कपाटात ठेवलेले 10,68,000चे दागिने हातोहात लंपास केलेत. चोरट्यांनी मर्दा यांच्या घरातून 16 ग्रॅमचे ब्रेसलेट, 10 ग्रॅमची अंगठी, 11 ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, 10 ग्रॅमचे मंगळसूत्र, 39 ग्रॅमचा नेकलेस, सोन साखळी, 6 ग्रॅमच्या बांगड्या, सोन्याचं 10 ग्रॅमचं एक नाणं तर 5 ग्रॅमची 3 नाणी, चांदीची गाय असा ऐवज लंपास केलाय. आनंद मर्दा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अज्ञात चोरट्यांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील उर्मिला नाईक यांचं बंद घर फोडलंय. चोरट्यांनी नाईक यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 40,000चा ऐवज लंपास केलाय. उर्मिला नाईक या कोल्हापुरातील ताराबाई पार्कमधील रेसिडेन्सी क्लब परिसरात राहतात. 22 ऑक्टोबरपासून 27 ऑक्टोबरपर्यंत उर्मिला नाईक आणि त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांचं बंद घर फोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी नाईक यांच्या घरातील तिजोरीमधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 40,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. नाईक कुटुंबीय बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनाला आला. त्यांनी शाहूपुरी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. राजाराम तलाव परिसरात होणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरचा कोल्हापुरातील नागरिकांना काहीही फायदा नाही. या सेंटरच्या नावाखाली शेकडो झाडं विनापरवाना तोडली गेली आहेत. आता उर्वरित झाडं तोडली गेली तर कोल्हापुरात जनआंदोलन उभारण्याचा इशारा वृक्षप्रेमींनी दिलाय. या संदर्भात विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि वृक्षप्रेमींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. राजाराम तलाव परिसरात होणारे कन्व्हेन्शन सेंटर रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाजवळ कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 252 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या सेंटरसाठी वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षप्रेमींनी याला तीव्र विरोध केलाय. याच पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्थांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. कोल्हापूर शहरात पाटबंधारे मंडळाच्या मालकीच्या असणाऱ्या छत्रपती राजाराम तलावाचं पाणलोट क्षेत्र, तिथले वृक्ष आणि स्थलांतरित पक्ष्यांचं वास्तव्य यांचा विचार केल्याचं दिसून येत नाही. वृक्षप्रेमींनी कन्व्हेन्शन सेंटरच्या नावाखाली आत्तापर्यंत विनापरवाना 400 ते 500 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप केला. वृक्षप्रेमींनी बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे. विविध सामाजिक संस्थांनी राजाराम तलाव परिसरात हजारो झाडं लावली आहेत. ही झाडं तोडून कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यालाच आता वृक्षप्रेमींनी आक्षेप घेतलाय. छत्रपती राजाराम महाराजांच्या नावानं असलेल्या तलावाच्या परिसरात सिमेंटच्या इमारती उभा करून शासन नेमकं काय साध्य करणार आहे? अन्यत्र अनेक शासकीय जागा असताना याच ठिकाणी हे सेंटर का उभारलं जात आहे असा सवालही उपस्थित करण्यात येतोय. आता या परिसरात एक जरी झाड तोडलं तर जन आंदोलन उभारू असा इशारा वृक्षप्रेमींनी दिलाय.
आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे समजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला असं बोलले आहेत की ठीक आहे आम्ही बघतो करतो, म्हणजे जिल्हाधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यात. म्हणजे त्यांना जाणून बुजून हा प्रोजेक्ट कोल्हापूरकरांच्या जनतेवर थोपवायचाच आहे, झाडांवर लादायचाच आहे, पक्ष्यांवर लादायचाच आहे. हिने जाणून बुजून उगाच म्हणजे नाटकी करायचं म्हणून कुठेतरी नोटीस द्या आणि बोलवा म्हणून हे सगळं केले. पण आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सगळ्यांची आमची भूमिका स्पष्टपणे सांगितल्या की आम्ही तिथे एकही झाड तोडू देणार नाही, झाडाचं पान सुद्धा तिथं तुटता कामा नये. जर असं काय डावलून कोल्हापूरच्या जनतेला डावलून आमच्या मनाशी भावनेशी खिळून पक्ष्यांच्या झाडांच्या भावनेशी खिळून जर तिने असा काय निर्णय घेतला आणि आम्ही जे आज जो निर्णय दिला आहे की तिथं कन्व्हेन्शन सेंटरचं काम होता कामाने ते दुसरीकडे हलवलं पाहिजे आणि हाय तिथं झाडं लागली पाहिजेत. पुन्हा जर ह्यामध्ये काही बदल केला आणि जर काय यात दगाफटका झाला तर उद्या आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र प्रमाणात आंदोलन करणार. यावेळी राजाराम तलाव जलतरण मंडळ, वसुंधरा वृक्ष संवर्धन ग्रुप, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशन अशा विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते त्याचबरोबर वृक्षप्रेमी उपस्थित होते. बावडा फुटबॉल क्लबच्या वतीनं पॅव्हेलियन मैदानावर बावडा फुटबॉल प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. SM स्पोर्ट्सनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं तर मेडलिट स्पोर्ट्सला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. गुरु स्पोर्ट्स आणि सोनू AFC या संघांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. कैलासवासी हरीश काळे यांच्या स्मरणार्थ गेल्या 5 वर्षांपासून बावडा फुटबॉल क्लबच्या वतीनं बावडा फुटबॉल प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात येते. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवण्यात येते. 23 ऑक्टोबरपासून पॅव्हेलियन मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत कसबा बावडा आणि परिसरातील 8 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज संपन्न झाला. विजेता SM स्पोर्ट्सचा 11,110 रुपये आणि चषक उपविजेता मेडलिस्ट स्पोर्ट्सचा 7,777 रुपये आणि चषक, तृतीय क्रमांकाचे विभागून मानकरी ठरलेल्या गुरु स्पोर्ट्स आणि सोनू FC या संघांना 5,555 रुपये आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. बेस्ट डिफेन्सचा मानकरी मेडलिस्ट स्पोर्ट्सचा वीरेंद्र पवार, बेस्ट हाफचा मानकरी SM स्पोर्ट्सचा हर्षवर्धन पाटील, बेस्ट फॉरवर्डचा मानकरी मेडलिस्ट स्पोर्ट्सचा प्रतिकांत भास्टे, बेस्ट गोलकीपरचा मानकरी गुरु स्पोर्ट्सचा अनिकेत कणसे आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी सोनू FCचा कुणाल कांबळे यांनाही सन्मानित करण्यात आलं. उदयोन्मुख खेळाडू म्हणून मेडलिस्ट स्पोर्ट्सचा तुषार नेसरकर याला गौरवण्यात आलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बावडा फुटबॉल क्लबसाठी दिलेला 50,000 रुपयांचा निधी क्लबकडे सुपूर्द करण्यात आला. या बक्षीस वितरण सोहळ्याला माजी नगरसेवक मोहन सालपे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, शिवराज गोडसे, सचिन नलावडे, पंकज रणदिवे, शिवाजी जाधव, अभिजित मगदूम, रोहन पाटील, संभाजी जाधव, किशोर पाटील, ॲडव्होकेट निलेश नरोटे, तनुमल मुंदडा, सौरभ सुतार, सार्थक पाटील, निलेश जाधव, कृष्णात पिंगळे, हर्षवर्धन पाटील, अभिजित कागले यांच्यासह खेळाडू, नागरिक उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिरोळ तालुक्यात ऊस दर आंदोलन पेटलं. मंगळवारी रात्री यड्रावकर इंडस्ट्रीजकडे ऊस घेऊन जाणारं वाहन पेटवलं. अन्यत्र इतक्या शासकीय जागा असताना छत्रपती राजाराम तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटर का? वृक्षप्रेमींचा सवाल. आता एक जरी झाड तोडलं तरी जन आंदोलन उभारू. 9वी ते 12वीच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीची छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती सारथी संस्थेनं अचानक बंद केली. शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा, अन्यथा आक्रमक आंदोलन करू. अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा. शिरोळ तालुक्यात स्वाभिमानीसह समविचारी लोकांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवू. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. आणि व्यापारी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करत नाहीत. दिवाळी उलटली तरी सरकारची खरेदी केंद्र सुरू नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचंही बातमीपत्र संपलं. नमस्कार.